आगामी 1 जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन दिन कार्यक्रम पेरणे फाटा येथे शांतता आणि सकारात्मक वातावरणामध्ये पार पडावा यासाठी प्रशासन आणि स्थानिकांनी तयारी सुरू केली। प्रभारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित बैठकीत या कार्यक्रमाच्या नियोजनावरती चर्चा करण्यात आली। कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन दिनासाठी सर्वत्र तयारीची लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे सकारात्मक वातावरण आणि कार्यक्रमांचं आयोजन व्हावं यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करते हे देखील पाहायला मिळालंय। यासाठी सर्वांगीण सुविधा आणि सकारात्मक वातावरणावर भर दिल्याचं या बैठकीमध्ये सांगितलं आहे। त्यामध्ये पार्किंगची स्वच्छता, गर्दी लक्षात घेऊन बस सेवा, त्याचबरोबर आरोग्य सेवा, स्वच्छता, पाणी पुरवठा, रुग्णवाहिका, हिरकणी कक्ष यांच्याकडे देखील लक्ष देण्यात आले। त्याचबरोबर प्रमुख अधिकाऱ्यांचा सहभाग या बैठकीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शालिनी कडू, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। आणि ह्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या सहभागामध्ये ह्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण जे निर्णय आहेत ते घेण्यात आलेले आहे। शांततेचं देखील विशेष नियोजन यावेळेला करण्यात आल्याचं सांगितलं जातंय। जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दंगलीच्या गुन्ह्यामध्ये निरपराध व्यक्तींना त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेण्याची ग्वाही दिली आहे। तसेच नगर रस्ता आणि चाकण रस्त्यावरती वाढती पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी अशी देखील त्यांनी सूचना प्रशासनाला केलेली आहे।